आपला 6वा अध्याय सुरू आहे अभंग ज्ञानेश्वरीचा आणि त्याचा 16th श्लोक 16वा श्लोक चालू आहे. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. तर मागच्या वेळेला त्यांनी चार वाणी सांगितल्या होत्या आणि स्वप्न सुषुप्ती या चार अवस्था. आता त्याच्यानंतर जागृत आणि याची अवस्थेचं माहिती पुढे दिलेली असावी. जिव्हेची या राहे होनी अंकित वाहे जो जीवित निद्रे लागी. अंकित म्हणजे शरण होऊन जो जगतो तो. ताब्यात जाणं. अंकित होणं म्हणजे काय? एखाद्या गोष्टीच्या एनर्जीच्या किंवा कंट्रोलमध्ये जाणं. जिव्हेची या राहे होनी अंकित वाहे जो जीवित निद्रे लागी. तया लागी येथे नाही अधिकार ऐसेची साचार बोलील असे. किंवा कारागारी दुराग्रहाची या ठेवी कोंडोनिया क्षुधा आणि तृषा. आता काय क्वालिटीज इथे कामाच्या नाही आहेत ते सांगितलेलं आहे. पहिले म्हणजे जिव्हेच्या अंकित म्हणजे आपली जी वाणी कि आता जीभ जी आहे ही दोन ठिकाणी याचा यूज होतो. एक म्हणजे भाषा वाणी आणि दुसरं म्हणजे अन्न पदार्थ आपण खातो तेव्हा जिभेचा वापर होतो. तर या दोन ठिकाणी ज्या डिझायर्स अँड इमोशन्स असतात आपल्या किंवा आपले इंटरेस्ट. एखाद्याला खूप बोलायला आवडतं, एखाद्याला वाईट बोलायला आवडतं. आवडतं म्हणजे सवय असते. एखाद्याला अद्वा तद्वा बोलायची सवय असते किंवा एखाद्याला खूप खायची सवय असते. वेगळ्या वेगळ्या पदार्थाचा इंटरेस्ट असतो, टेस्ट. तर या दोन्ही कुठल्याही म्हणजे जिभेच्या रिलेटेड कुठल्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण पूर्णपणे शरण जाणं त्याला. म्हणजे एखादा म्हणतात ना की अरे श्रीखंड दिसला की मला मी कंट्रोलच नाही करू शकत किंवा अमुक झालं की मी कंट्रोलच नाही करू शकत, मला थांबवायचंच नाही. हे म्हणजे अंकित जाणं झालं. मग आपलं सिच्युएशन वय किंवा आणखीन काही गोष्टी काही रिस्ट्रिक्शन्स किंवा तब्येत बरी नसेल आणि पथ्य सांगितलंय मग तरी तो पदार्थ असला तरी आपण खावा का. म्हणजे कुठल्याही गोष्टीला किती खेचायचं रबरासारखं हे ना आपल्यावर आहे. म्हणजे एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याचं अति करणं म्हणजे स्वतःचं कौतुक करणं झालं. त्याचं अंकित होऊन शरीराचं आपण पूर्णपणे सरेंडर करून फिजिकल बॉडीच्या पार्ट्सना ऑर्गन्सना किंवा एंटायर फिजिकल बॉडीला मी पण आला माझ्या सवयी हे सगळं माझं 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 आपण जे कौतुक करतो मला हे आवडतं मला हे वाटतं म्हणून मी करते करतो काहीही. तर ते म्हणजे सरेंडर नाही झालं पाहिजे. सगळं आत्म्याच्या अंकित असलं पाहिजे. आत्म्याची इन्स्ट्रक्शन फॉलो केली पाहिजे. आणि मी कोण आणि आत्मा कोण हे आता एक गंमत आहे की बऱ्याच वेळेला आपण म्हणतो आपण नुसतं तोंडाने समजा आपण म्हणलं की हा मी आत्मा आहे मी आत्मा आहे आणि मी आत्मा आहे. हे आपण गेले आता 6 महिने आपण हे सतत डोक्यात भिनवायचा प्रयत्न करतोय की मी शरीर नाही आणि मी आत्मा आहे. हीच शिकवण गेले 1.5 वर्षापासून आता जेवढे टीचिंगचा आम्ही अभ्यास करतोय कन्सिस्टंटली सतत या सेशन्स मधनं हेच बोललं जात आहे. म्हणजे आदि शंकराचार्यांनी तर ते स्वतःच सगळं त्यांचं आहेच स्क्रिप्चर्स त्यांचे जे लिहिलेले आहेत ते इतके पॉवरफुल आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी विवेक चूडामणी आणि याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे. तर सतत आपण म्हणतोय की मी आत्मा आहे मी शरीर नाही. पण नक्की आपण काय म्हणतोय आणि नक्की आपण कोण आहोत ह्याचा अजून परिचय झालेला नसेल आपल्याला. म्हणजे नुसतं रोज मी म्हणणं की मी लीना नाही मी आत्मा आहे म्हणजे काही आत्म्याची ओळख किंवा आत्म्याची अनुभूती मला आली का. मग मी लीना आणि आत्मा वेगळा वेगळा कसा ओळखायचा किंवा मला आतून वाटतंय म्हणजे ते आत्म्याला वाटतंय का मला वाटतंय. ही जी हेअरलाईन डिफरन्स आहे ना हा फार आवश्यक आहे कळणं.
तेव्हा हे सगळं जे लिहिलंय ते समजेल आपल्याला, की कुठल्या क्वालिटीज आपल्यात हव्या आणि कुठल्या क्वालिटीज अत्यंत नाकारलेल्या आहेत इथे, की हे कॅरेक्टरिस्टिक्स, हे ऍटिट्यूड, हा पद्धतीचा बिहेवियर नाही पाहिजे, इतकं स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे. आणि अशीच भाषा आदिशंकराचार्यांनी त्यांच्या ह्याच्यात अत्यंत कडकपणे बोललेली आहे. अशीच भाषा कडकपणाची दासबोधात त्यांनी बोललेली आहे. अगदी बडगाम मारून सांगितलेलं आहे सगळ्यांनी. कोणीही कौतुकाने कुरवाळून आपल्याला ज्ञान दिलेलं नाही. हे एक ऑब्झर्व केलं तर हे लक्षात येईल ही गोष्ट. शब्दांमध्ये पॉवर आहे त्यांच्या, कमांड आहे, खूप स्ट्रॉंग, खूप हार्श. बघितलं तर असे कडक शब्द आहेत की असं चाबूक मारल्यासारखी फिलिंग येते. आणि मग दुसऱ्या क्षणाला असं वाटतं की अरे, आपण कालच तर हे लाईन वाचली, हा कालच परवाच तर आपण अभ्यास केला, आणि मग आपण आज काय करतो. अशी ते शब्दांची थोडीशी जरब बसली पाहिजे आपल्याला. आपण ज्या ग्रंथांचा अभ्यास करतो, हे साधे सुधे ग्रंथ नाही आहेत. ह्या प्रत्यक्ष शक्तिपात असल्यासारखा तो कडक विजेची अ, हे आहे, ती शक्ती आहे त्या शब्दांमध्ये. आणि त्या इंटेन्शननी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथेही श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, जिभेची या राया होऊन अंकित वाहे जो जीवित निद्रे लागी. आणि मग जिभेच्या जास्त खाल्ल्यानंतर काय होतं, आपल्याला झोप येते. झोप आल्यानंतर आपलं पूर्ण जीवन, झोप अत्यंत प्रिय वाटते. झोप, असं फार कमी लोक असतील, मग कदाचित नसतीलच, की झोप आवडतच नाही. कारण शरीर थकल्यानंतर जो रात्रीची झोप असते, ती एक प्रकारे आपल्याला आनंदच देते. उठल्यानंतर बघितलं आपण, तर आपल्याला एक प्रकारे एक एक वेगळाच सॅटिस्फॅक्शन होतं. ते शब्दांमध्ये नाही सांगू शकत. आणि तेच एखाद दिवशी, 2 दिवस एखाद्या प्रसंगाने, कारणाने, निमित्ताने जर झोप नाही झाली, तर आपली चिडचिड चिडचिड होत राहते. कारण आपल्याला आव- आवडणारी गोष्ट झोप, झोप प्रत्येकाला आवडते. काहींना जास्त आवडते, काहींना गरजेपुरती आवडते. हा फरक आहे. पण झोप प्रत्येकाला आवडते. पण ती आवड ही गरजेपुरती ठेवणं कसं कसं कंट्रोलमध्ये राहू शकतं, हे तेवढ्या ह्याच्यात. तर जोपर्यंत जिव्हा आपली कंट्रोलमध्ये येत नाही, तोपर्यंत निद्रा कंट्रोलमध्ये येऊ नाही शकत. म्हणून झोप येईल इतकं जेवायचं नाही. कारण निद्रा फक्त लहान मुलांसाठी, लहान मुलं जी बाळं असतात ना, 5 वर्षापर्यंत, 4.5 5 वर्षापर्यंत ना, झोपू द्यावं त्यांना. का झोपू द्यावं? तर हे सायकोलॉजी मध्ये सांगितलेलं आहे की ब्रेन डेव्हलप होत असतो त्यांचा. पूर्णपणे ब्रेनचं कन्स्ट्रक्शन त्यांचं डेव्हलप होत असतं. आणि त्यामुळे लहान बाळांना ना झोप शक्यतो दिली पाहिजे. दुपारी झोपवलं पाहिजे त्यांना, शांत राहिलं पाहिजे त्यांनी. तेव्हा त्यांचा ब्रेन डेव्हलप होतो. तर त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. अत्यंत वृद्ध असलेल्या व्यक्तीचं थोडा वेळ झोपणं आवश्यक आहे. पण जे तरुण आहेत, ज्यांचं शरीर धडधाकट आहे, त्यांनी दिवसाची झोप घेतली नाही पाहिजे. आणि ती आयुर्वेदामध्ये आणि सगळ्या मेडिकल सायन्स मध्ये सुद्धा ती दुपारची झोप मना केलेली आहे. फक्त रात्रीची 7 तास झोप अलाउड आहे. 7 8 काय जे काय असेल मॅक्झिमम. आणि त्याच्यापेक्षा कमी झोप म्हणजे योगिक प्रॅक्टिसेस जेव्हा सुरू होतात, ऍक्च्युली स्पिरिच्युअलिटीचं हायर प्रॅक्टिसेस, तेव्हा ना ग्रॅज्युअली झोप कमी होते. हा एक प्रकारे वेगळा डेव्हलपमेंट आहे, की झोप कमी होऊन जाते, त्याची गरज नाही लागत. आणि म्हणून मोठे मोठे योगी जे आहेत, त्यांच्या चरित्रामध्ये दिसतं की अत्यंत कमी झोपेमध्ये त्यांनी साधना केलेली, त्यांचं जीवन शैली जर वाचली, तर ती त्यामुळे दिसते. आपल्याला वाटतं हे काय एवढं कमी झोपून कसं काय करावं, ते तर ते साधनेच्यामुळे गरज नाही लागत. योगिक क्रिया ज्या असतात, त्याच्यामध्ये झोप कमी म्हणजे ते अल्टिमेटली 24 आवर्स कुठे कुठे युटिलाइज करायचे. तर ते योगिक क्रियांमध्ये तो बॅलन्स येतो मग, की तुम्ही झोपेमध्ये कमी वेळ घाला, बाकीचं लाईफमध्ये जास्त त्याला युटिलाइज करा. आपल्या प्रॅक्टिसेसमध्ये जे काय असेल ते लाईफमध्ये.
तर ह्या पद्धतीनं असं कंट्रोल केलं जातं. तर म्हणून इथे म्हटलंय की जिभेची राहे होनी अंकित वाहे जो जीवित निद्रे लागी, तया लागी येथे नाही अधिकार, त्याचं इथे कामच नाही. त्याने इथे येऊच नाही. ज्याची इंद्रिय ठरवतात सगळं आणि त्यांच्या कंट्रोलमध्ये सगळं सिस्टम आहे, त्यांनी या भागाला येऊच नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. खरं तर ही भाषा कडक आहे. किंवा कारागारी दुराग्रहाची या ठेवी कोंडोनिया क्षुधा आणि तृषा. क्षुधा म्हणजे भूक, आणि जे आपल्या इंद्रियांच्या गरजा आहेत ह्या सगळ्या लिहिलेल्या, ह्यांच्या कारागृहामध्ये म्हणजे बंदिस्त आहे. तो सोल बंदिस्त आहे, शरीरावर डिपेंड आहे. शरीर काय म्हणेल, इंद्रिय काय म्हणतील, त्याच्यावर विचारायचं सगळं चालणार आहे. अशा व्यक्तीनं भानगडीत पडू नये ज्यांनी आत्म्याला मोकळं नाही केलंय, कोंडून ठेवलेलं आहे. एक मिनिट हं. एक मिनिट थांबावं लागेल हं. हा तर जेव्हा शरीराची सर्व इंद्रियांच्या गरजा कंट्रोलमध्ये नसतील आणि आत्म्याला कोंडीत टाकलेलं आहे, किंवा कारागारी दुराग्रहाची या ठेवी कोंडोनिया शुधा तृषा तोडी तो आहार मारोनिया भूक नाव नेघे देख निद्रेचे जो ऐसा बळकट घेऊन या घट्ट सर्वथा मोकाट नाचे जो का नर आहे तयाचा देह ही स्वाधीन योग तो कुठून मग तेथे म्हणून या अति विषय सेवन तेथे नको मन जाऊ देऊ करावे सर्वथा किंवा निरोधन हेही नको जाण धनंजया. दोन्ही किती क्लिअर सांगितलेलं आहे काय करायचंय. एकदम अगदी समर्पितही नाही व्हायचंय त्या इंद्रियांच्या याला, आणि त्यांचं मुस्काटही बांधायचं नाहीये, म्हणजे त्यांना पनिशमेंटही नाही करायची, निरोधनही नाही करायचंय. निरोधन म्हणजे त्यांना अटकाव, म्हणजे त्यांना बंधनात, म्हणजे इंद्रियांना पण बंधनात नाही टाकायचंय आणि स्वतःलाही बंधनात नाही टाकायचं. इथे म्हणतो आपण बॅलन्स. बॅलन्स ठेवायचा आहे आपल्याला. आणि तो बॅलन्स कसा साधायचा, ही एक मोठी ट्रिक आहे. ट्रिक अशी की प्रत्येक इंद्रियाला एक काहीतरी डिझायर्स असतात, अपेक्षा असतात, इच्छा असतात. पण ते किती पुरवायच्या, ही आहे ती मर्यादाची रेष. ती मर्यादेची रेष कळली पाहिजे की कुठे मर्यादा टाकायची आहे आपल्याला. तर तो जो डिफरन्स आहे तो एकदा कळला की मग हे असे प्रॉब्लेम येत नाहीत. आणि अशा व्यक्तीला ह्या मार्गामध्ये स्थान त्यांनी, तू येऊ नको असं सांगितलेलं आहे. जे दोन्ही गोष्टी करतो, जो अगदी समर्पित झालेला आहे, अंकित म्हणजे बंदिस्त झालेला आहे, बंधनात पडलेला आहे इंद्रियांच्या, इच्छांच्या, विषयांच्या, ज्याला सतत काहीतरी करत राहावं वाटतं, कंट्रोल नाही आहे, किंवा ती वस्तू समोर आल्यानंतर कंट्रोल राहत नाही, भुकेचा, झोपेचा, खाण्याचा, पिण्याचा, वस्तूंचा, तर ते, तशी व्यक्ती इथे कामाची नाही. कारण आत्मा पुढे असला पाहिजे आणि देहाच्या, इंद्रियांच्या गरजा या थोड्या दोन स्टेप मागे असल्या पाहिजेत. आणि आत्मा पुढे म्हणजे काय, तर त्याच्या कंट्रोलमध्ये सगळा सिस्टम असला पाहिजे, असं आहे. म्हणजे आता जेव्हा विमान आपण चालवतो, तो विमान चालवणाऱ्या पायलटच्या हातात विमान असतं, आपण सगळे आतमध्ये बसलेल्यांच्या हातात विमान नसतं. तर तो पायलट कोण आहे, शरीर व्हेकल चालवणारा कोण आहे, आत्मा आहे. मी नावाचा अहंकार नाही आहे. मी हा कोण आहे, मी हा अहंकार आहे. म्हणजे आपल्याला जे नाव अहंकाराला दिलेलं असतं जन्मल्यानंतर, XYZ,
ते नाव आपण सतत म्हणतो, ह्याला हे आवडतं, ह्याला मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला ते आवडतं. असं जे आपण मला मी करत असतो, तो अहंकार असतो. तर तो अहंकार कमी असला पाहिजे आणि आत्मा पुढे पाहिजे. जो या व्हेइकलला चालवतोय ऍक्च्युली, आपण नाही चालवत आहे. आपण हे कर्तृत्व घेण्याचं काम करतो. आपल्याला वाटतं लीना हे सगळं करते, लीना अमुक करते. हा गैरसमज आहे. तो आत्मा हा शरीराला धारण करून तो चालवतो आहे, ही रियालिटी आहे. आणि त्या आत्म्यालाही कोण चालवतो आहे? परमात्मा चालवतो आहे, कारण तो त्याचाच पार्ट आहे. पुन्हा पुढे जाऊन, तर ह्या पद्धतीनं थ्योरीला जेव्हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा मग हळूहळू इंद्रिय शांत होतात. थ्योरी समजल्याशिवाय अंडरस्टँडिंग, ऍक्सेप्टन्स असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पहिले तर अंडरस्टँड केलं पाहिजे, काय चाललंय, काय होतंय, काय सांगितलंय, काय एक्सपेक्टेड आहे. आणि गंमत म्हणजे ज्याला आतून आत्म्याला ओढ लागलेली असते स्पिरिच्युअलिटी किंवा स्पिरिच्युअल पाथ. स्पिरिच्युअल म्हणजे काय? की आत्म्याच्या आवडीच्या विषयांचा मार्ग. मग त्याला काय आवडतं? त्याला आनंद आवडतो, त्याला इनर पीस, कामनेस, हॅपीनेस, जॉय, आनंद, ब्लिस, हे आत्म्याच्या आवडीचे विषय आहेत आणि आवडीची स्थिती आहे. ती त्याला आवडत असते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काय असतं, ते पूर्ण शरीराचे प्रकार, मीचे प्रकार आहेत, ते मीचे भाग आहेत. तर हा हा जो डिफरन्स आहे ना, तो कळला पाहिजे. एखादी वस्तू आपल्याला करावी वाटते, काहीही म्हणजे आता प्रत्येक केस इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल वेगळी असते, सेपरेट असते. प्रत्येक व्यक्ती कशी असेल, त्याच्या जीवनात काय गोष्टी घडतात, ह्याच्यावर मी बोलू शकत नाही. कारण प्रत्येक केस इज डिफरंट. एव्हरी एव्हरी ह्युमन बिंग, एव्हरी ह्युमन केस इज डिफरंट. तर ते आपला आपला सेल्फ स्टडी आहे हा, की माझ्या ह्याच्यामध्ये काय आहे. ओके. एक्सेसिव्हनेस म्हणजे आता कुठल्याही गोष्टीचा एक्सेसिव्हनेस नाही असला पाहिजे, अतिशयोक्ती. तिथे मग काय पाहिजे? व्हर्च्यूज आहेत, 5 व्हर्च्यूज मधला एक येतो तिथे, मॉडरेशन. मॉडरेशन हवं. मॉडरेशन म्हणजे नियमबद्ध हवं, अतिशयोक्ती नाही पाहिजे. म्हणजे उद्या एखादा स्पिरिच्युअल पाथवर जायला लागला, तर घर दार नवरा मुलं काही बघत नाही, लोक तेच करत बसतात. यात्रा करतील किंवा काहीतरी करतील, भजनच करतील, देवाची पूजाच दिवसभर करतील. म्हणजे असे दिसतात आपल्याला लोक, किंवा मंदिरात जात राहतील, किंवा देवाच्या यात्रा असतात त्या खूप करतील. म्हणजे मग आपला जो रोल प्ले आहे तो राहून जातो. तुमचा जो रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी जी दिलेली आहे, ती राहून जाते. मुख्य म्हणजे तिथे हे कळलं पाहिजे की मुळात मी काय म्हणून आलोय जन्माला. पुरुष आहे, स्त्री आहे, मी हे नेहमी रिपीट करत राहते आणि करत राहणार. कारण ते रिमाइंडर आहे एक तऱ्हेने, की आपण ज्या रोलमध्ये, आता फॉर एक्झाम्पल माझंच घेऊ, मी स्त्री आहे. मग स्त्रीला, मग नुसती स्त्री आहे का? तर नाही, माझं लग्न झालेलं आहे. मग मी विवाहित आहे म्हणजे ऑफकोर्स फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आली. मग त्या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये चाइल्ड आहे, तर मग ते केवढं मोठं आहे? ते अगदी छोटं आहे का? का अगदी बाळ आहे का? का मीडियम एजचं? का मधल्या म्हणजे टीनेजचं मूल आहे? का तरुण मूल आहे? तर त्याप्रमाणे रिस्पॉन्सिबिलिटी रोल प्ले टोटली चेंज होतो. सगळा अप्रोचच बदलतो. अगदी तान्ह्या बाळाला ते बाळच माझ्यावर डिपेंड असणार आहे. तर त्यामुळे मी कुठलाही प्रकार त्याला क्रॉस करून नाही करू शकत. मग टीनेज आहे का? तिथेही त्यांची नाजूक स्थिती असते, मानसिक स्थिती अत्यंत वेगळी असते, सायकोलॉजी फार वेगळी स्टेट असते. टीनेज एज मध्ये 4-5 वर्ष, तिथेही त्याला अत्यंत जरूरत असते. मग तरुण झाल्यानंतर ते बळ येतं त्यांच्या विंग्स मध्ये, पंखामध्ये, आणि मग ती मुलं उडून जातात. मग ते शिक्षणासाठी बाहेर जातील. मग तिथे थोडा मोकळेपणा येतो. मग तेव्हा आपण काय करावं? तर आपण त्यांची चिंता करत बसावी का? अगं बाई कसं, अगं बाई कसं? नाही. चला टाटा बाय बाय. आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे. हे जे आहे ना, हे तेव्हाच तेव्हा पटापट 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 कळलं पाहिजे, की मला काय, आता माझा रोल काय आहे, माझ्यासाठी काय जरुरी आहे. हे प्रत्येक क्षणाला कळलं पाहिजे. आणि हाच आहे तो विवेक, डिस्क्रिमिनेटिव्ह फॅकल्टी ऑफ माइंड.
डिसर्नमेंट, विवेक, तो हा आहे. प्रत्येक क्षणाला तो सांगेल की आता हे कर, आता हे सही आहे, हे सही आहे, हे सही, राईट अँड रॉंगच चॉईस. तर तो रोल प्ले बदलतो. मग मला आध्यात्मिक आवड आहे म्हणून मी लग्न झाल्यापासून आजपर्यंत मग मी ते हेच करत बसले, तर तो अत्यंत चूक असेल ते, अत्यंत चूक. आध्यात्मिक ह्याच्यात सुद्धा असं सांगितलेलं नाही की तुम्ही तुमचं काम सोडा आणि इथे येऊन बसा. कधीही नाही सांगितलेलं. पहिला प्रापंचिक असेल तर त्यांनी प्रपंच पहिले पाहायचा. विवेक आहे तिथे, विवेकाने प्रपंच करावा आणि मग परमार्थ साधावा, असं प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे. कशाचीही अतिशयोक्ती नाही करायची. देह स्वाधीन न राहे तयाचा देहही स्वाधीन, म्हणजे त्या आत्म्याच्या कंट्रोलमध्ये सिस्टम नाहीये अख्खा. तो मीचा अहंकार आणि अख्ख्य एनर्जी बॉडीज सगळ्या वाटेल तशा कामं करतायत. मेंटल बॉडी त्याचं काम करते, मनोरे विचारांचे सजवतीये, विचारांचे. इमोशनल बॉडी तिसरंच काहीतरी चालू आहे, नाही 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 नाही, ते इमोशन घेऊन बसले, मला बाई असंच, मला बाई तसंच, मला बरंच नाही वाटत, रागच येतो, दुसऱ्याचं हे बघवतच नाही, एनव्हियसनेस, हे ते इतकं सगळं, ते ती बॉडी त्याच्या कामात आहे, फिजिकल बॉडी तिसऱ्याच कामात आहे. असं नाही पाहिजे. सर्व देह आपल्या आत्म्याच्या अधीन पाहिजेत. मग योग तो कुठून मग तेथे, जेव्हा हे काहीही स्वाधीन नसेल, अधीन नसेल त्याच्या, तर काहीही अर्थ नाही. म्हणून या अति विषय सेवन तेथे नको मन जाऊ देऊ. म्हणून मग त्याचा उपचार म्हणजे काय, की विषय सेवन जास्त करू नको. मॉडरेशन, मॉडरेशन हवं, एक्सेसिव्हनेस नाही पाहिजे कशाचाही. करावे सर्वथा किंवा निरोधन हेही नको, किंवा एकदम गळा पण आवळून नाही टाकायचा आहे. मी मागेच सांगितलं होतं की एखादा हठयोग वगैरे एकदम काहीतरी इच्छा होते म्हणून करायला, स्पिरिच्युअलिटीचाच पार्ट मध्ये काही प्रोसेसेस करायला गेलं, तर ती इंद्रिय न शांत न झालेली असतात, आणि त्यामुळे ती कधीतरी एकदम उफाळून वर येते त्यांची एनर्जी, आणि मग सगळं पाय घसरतो आणि दणकन माणूस सगळं केलेलं खाली येतो. म्हणून ते निरोधनही वाईट आहे. त्यांचं आवळायचं नाहीये, त्यांना मुसक्या बांधून घट्ट बांधून नाही टाकायचं, त्यांना शांत करायचं. लहान मुलाला आपण कसं करतो, आपण त्याचे अति लाड, हा चॉकलेट पाहिजे, घे बाबा शांत राहा, असं करतो का? नाही. एक्सेसिव्हनेस पण असतो का? नाही. आपण त्याला खूप दणके देऊन बसवतो का गप्प? नाही. तर त्याला सॅटिस्फाय करतो, ऐकतो, लहान मूल का रडतंय, आत्ता काय झालं, दरवेळेस रडण्याचं कारण वेगळं असू शकतं. एकदा काय वस्तू हवी म्हणून रडतं, मग त्याला समज देऊन शांत करणं की ही वस्तू आवश्यक नाही, किंवा काय, किंवा त्यालाही तू छोट्या छोट्या लेवलवर विवेक शिकवणं, विचार करायला लावणं त्याला. हे सुद्धा ट्रेनिंग आहे, हे लहान बाळापासून सुरू होतं. अगदी छोटं बाळ, 6 महिने सगळं मस्त कळतं. लहान बाळ म्हणजे काय, ते काय हे नसतं. मी अनुभव घेतलेला आहे. अगदी 2 महिन्याच्या बाळाला सुद्धा हलकसं बोटाने चापटी मारली तर त्यांना हलक, चापटी म्हणजे जोराची नाही, नुसतं असं बोट जरी असं फोर्सनी लागलं तर त्यांना लगेच कळतं की याला आपल्याला ओरडतात आहेत. इतकं डोळ्यांमध्ये बघतात आजकालची ही नवीन जनरेशन जी जन्माला आलेली आहे ह्या गेल्या 10 एक वर्षांमध्ये, भयंकर शार्प. अगदी जन्मल्यावरच त्यांचे डोळे टकाटक असतात. पूर्वीची बाळं झोपलेली राहायची कित्येक दिवस जन्मल्यापासून. आताची बाळं तशी नसतात, ऍक्टिव्ह आहेत. का तर ते युनिव्हर्स मध्ये चेंजेस घडतात आहेत, वेगळ्या डायमेन्शनवर आपलं युनिव्हर्स शिफ्ट होत आहे. या सगळ्या आतल्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे येणारे जे सोल आहेत आताचे इन्कारनेट होणारे, ते खूप ऍडव्हान्स आहेत. आणि ते त्यांना टेक्निक्स म्हणजे ऍडव्हान्स सायकिक ॲबिलिटीज पण अवेलेबल आहेत. आत्ताच्या लहान मुलांमध्ये बराच सेन्सिटिव्हिटी पार्ट बहुत स्ट्रॉंग आहे त्यांचा. का तर ती युनिव्हर्स मध्ये येणाऱ्या चेंजेसच्या अकॉर्डिंग ते बर्थ चालू आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत आतल्या. तर त्यामुळे त्या लहान मुलाला सुद्धा कळतं. मग त्या बाळाला ट्रेनिंग कसं द्यायचं, कधी त्यांनी रडायचं, कधी फालतू हट्ट नाही करायचा, कधी काय मागायचं, कधी नाही मागायचं, हा विवेक त्यांना शिकवावा लागतो. आणि हेच असते संस्कारांची भाग भाग हा. संस्कार यालाच म्हणतात. तर ती इंद्रिय लहान बाळासारखी आहेत. तर त्यांना अगदी मुसक्या बांधायच्या नाही आहेत, किंवा त्यांचे अगदी लाडही पुरवायचे नाही आहेत, दोन्ही नाही.
युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः सेवावा आहार परिमित आणि क्रिया जात तैसे चिते नये बोलू फार किंवा नको मौन करावे भाषण मोजकेची. पूर्ण ह्या भागामध्ये आपल्याला व्हर्च्यू म्हणजे यम नियमातला जो पार्ट आहे तो शिकवलेला आहे. नॉन एक्सेसिव्हनेस आणि मॉडरेशन नॉन एक्सेसिव्हनेसचा भाग शिकवलेला आहे या दोन श्लोकांमध्ये तरी, की कसं नॉन एक्सेसिव्हनेस असला पाहिजे आणि मॉडरेट किती केलं पाहिजे व्यवस्थित. नये बोलू फार किंवा नको मौन करावे भाषण मोजकेच बॅलन्स असावे नेमस्त चालणे ते पाही वेळी निद्रे तेही मान द्यावा जागणे ते तरी भावे परिमित येणे समधात राहे देह धनंजया ऐसे युक्तीची आहाते सर्व इंद्रियाते देता खाद्य मग स्वभावता मन चिते तेथ करी वृद्धिंगत संतोषाते. समधात म्हणजे निरोगी, आपलं शरीर निरोगी राहिलं पाहिजे, काहीही अति नाही झालं पाहिजे. सेवावा आहार परिपरिमित, जेवढं जेवढं आवश्यक आहे शरीराला तेवढंच अन्न खाल्लं पाहिजे. क्रिया जात तैसेची ते नये बोलू फार किंवा नको मौन, खूप वाह्यात बडबड 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 नाही आणि अगदी तोंड समोरचे 10 प्रश्न विचारतात तरी तोंडातनं उत्तर नाही, रिॲक्शन नाही, काही एक्सप्रेशन नाही, हे पण अति नाही पाहिजे. मोजकं बोलणं एक्सप्रेस होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि गंमत म्हणजे ह्याच्यामध्ये आपले चक्राचं प्युरिफिकेशन होत असतं. आपण जर विचार व्यक्त नाही केले तर थ्रोट चक्र कंजेस्टेड होऊन जातं इमोशनली, आणि खूप वाह्यात बडबड केली तर थ्रोट चक्र डर्टी होतं. म्हणजे अल्टिमेटली आपण चक्रासवर कसा इम्पॅक्ट पडत असतो आपल्या बिहेवियरचा हे तिथे आहे. अति विचारांनी आज्ञाचक्र कंजेस्टेड होतं, थ्रोट चक्र कंजेस्टेड होतं. आणि विचारच नाही केले तर ते तिथे तोही लेझिनेस येतो, मेंटल लेझिनेस म्हणतात त्याला. आज्ञाचक्र ऍक्टिव्ह नाही राहत. तर इतकं जास्त म्हणजे आपलं प्रत्येक ऍक्शन आपला प्रत्येक बिहेवियर हे सगळं चक्रांचं एनर्जी सेंटर्सचं फंक्शनिंग पण त्याच्यावर डिपेंड आहे. आणि म्हणून रोगांची निर्मिती होते. तर ते इतकं इतकं सटल लेवलवर इतके जास्त परिणाम होतात की आपल्याला बाहेर कळतच नाही. काही माणसं बिलकुल बोलत नाहीत, काही माणसं अति बोलत असतात, गरज नसते तिथे पण बोलत असतात. भाषण हे मोजकं हवं, मर्यादा हवी, असावे नेमस्त चालणे ते पाही वेळी निद्रेतेही मान द्यावा. आताच मगाशी मी सांगितलं हे सगळं, हे मगाशीच सगळं माझं बोलून झालं ऑलरेडी, की मॉडरेशन कसं हवं. अति निद्रा, मला झोप येतेच दुपारी, या बोलण्याला काही अर्थ नाही. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर फिजिकल बॉडीमध्ये लेझीनेस आहे म्हणजे बेसिक चक्र कंजेस्टेड आहे, मूलाधार चक्र, एक्सरसाइज वाढवला पाहिजे. ब्रेन ब्रेनला लेझीनेस येतोय म्हणून झोप येते, हेवीनेस येतोय, ब्रेनला ऍक्टिव्ह केलं पाहिजे. म्हणजे काही एनर्जीज ना अपवर्ड डिरेक्शननी वळवलं पाहिजे, तेव्हा जाऊन तो ब्रेन ऍक्टिव्ह होतो. ब्रेनला हे लागतं, टॉनिक लागतं, फीड लागतं, एक एक एनर्जी लागते ऍक्टिव्ह राहण्यासाठी. तर त्या ज्या एनर्जीज खाली जास्त झाल्या आहेत लोअर चक्रास मध्ये, त्या अपवर्ड डिरेक्शननी शिफ्ट केल्यानंतर अपर चक्रास ऍक्टिव्हेट होतात आणि लोअर चक्रास शांत होतात. हा सगळा एक एक सटल लेवलवरचा भाग आहे. प्रत्येक गोष्टीला कारण असतं, कारणाशिवाय काहीही घडत नाही. आपल्याला जर दुपारी झोप येत असेल तर ह्याचा अर्थ काहीतरी चक्रल कंडिशन्स मध्ये गडबड आहे. आणि म्हणून ह्याचा अवेअरनेस ह्यासाठी आवश्यक आहे की एक्झॅक्टली काय फंक्शनिंग आहे आपल्या एनर्जी सेंटर्सचं, काय त्याचा यूज आहे, त्याचा फिजिकल यूज काय आहे, सायकोलॉजिकल फंक्शन्स त्याचे काय आहेत, हे सगळं नॉलेज असणं आपल्याला आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट काही आपण जाऊन करायची नसते. फॉर एक्झाम्पल, एखादं आपण टेक्निक शिकतो, आपण काय ते लगेच जाऊन आपण मार्केटमध्ये जाऊन आपण बिझनेस नाही सुरू करत.
किंवा प्रत्येक जण आपण शिक्षण घेतो, सिंपल सी गोष्ट आहे. आपण एज्युकेशन घेतो, प्रत्येक जण काही बिझनेसमध्ये नोकरीमध्ये करिअर करायचं म्हणून एज्युकेशन नाही घेत. आपल्याला एज्युकेट करायचं असतं, आपल्या सोलला नॉलेज द्यायचं असतं, तो त्यासाठी आलेला असतो. ज्ञान, उजेड द्यायचा आहे, लाईट. लाईट साठी आपण, लाईट हा, नॉलेज हे लाईट, लाईट आणतो आतमध्ये, प्रकाशमान करतो आपल्या सोलला. त्यासाठी आपण एज्युकेट होत असतो, एज्युकेशन घेत असतो, किंवा मुलांना पण त्याच्यासाठी घालतो. प्रत्येक जणचं एम हे नसतं की आजकालचे बरेच पॅरेंट्स, आता माझ्याकडेच एक केस आली होती. ती ड्रॉइंग शिकायचं, त्या मुलीला ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट, आणि तिचा फादर जो आहे त्या मुलीचा इंजिनियरच बनवायला निघाला तिला. त्या मुलीला कण मात्र इंटरेस्ट नाहीये सायन्स मध्ये आणि इंजिनिअरिंग मध्ये. आणि फिलॉसॉफी काय होती त्यांची, की तिला 2 लाख तरी पगार मिळाला पाहिजे. अरे बाबा, कुठे चाललाय? माहिती तरी आहे का पुढे काय घडणार आहे लाईफ मध्ये? 2 लाख पगार मिळाला पाहिजे म्हणून इंजिनियर झालं पाहिजे? अरे तिला एज्युकेट झालं पाहिजे म्हणून एज्युकेशन दिलं पाहिजे असं म्हण. तिला नॉलेज घरात बसवून, मेंटल लेझीनेस तिला येऊ नाही द्यायचा म्हणून तिला नॉलेज द्यायचं. मग नॉलेज द्यायचं तर तिच्या आवडीचं द्यायचं, ज्याच्यामध्ये तिचे सर्व सेन्सेस फुल्ली काम करतील, इंटरेस्टनी काम करतील, ग्रो होतील, अंडरस्टँड करतील, एक्सपेरिमेंट करतील, त्याच्यातनं लर्निंग होईल, एज्युकेट होतील. ह्यासाठी एज्युकेशन द्यायचं. किती विचित्र विचित्र लोकांचा अप्रोच बघायला मिळतो, आणि खूप कासावीस व्हायला होता, असलं काहीतरी विचित्र चाललेलं असतं. काही करू नाही शकत पण आपण, कारण कर्मा. पुन्हा त्या चाइल्डचं खूप धडपडले मी मी स्वतः धडपड केली. मी स्वतः त्यातनं तिला आर्ट कॉलेजेसची माहिती काढली, सिलेबस काढलं, सगळं काढलं, तिला फॉरवर्ड केलं. पण अल्टिमेटली त्या मुलीचं जे काय, आता मला नाही माहिती पुढे काय होणार. खूप पुश केलं की तिला जे पाहिजे ते करू द्या, असं करू नका, असं मारू नका, ते टॅलेंटला मारू नका, एज्युकेट करा तिला प्रॉपर. त्याला अवेअरनेस द्या की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, माझा इंटरेस्ट काय, कुठे गेलं पाहिजे, काय अति नाही झालं पाहिजे. त्या मुलीला हेही सांगितलं की फाईन आर्टला जाणार तर मग फार मेंटल वर्क नाही म्हणून टाइमपास नाही, एफर्ट टाका, एफर्ट घ्या, हार्डवर्क पाहिजे. पण असं दिसतं आपल्याला. म्हणून एज्युकेशनचं पण इम्पॉर्टन्स काय आहे, प्रत्येकाला करिअर नाही करायचं असतं. तो काहीतरी जर्नी घेऊन आलाय, त्याचा प्लॅन घेऊन आलाय सोल. जागणे ते तरी व्हावे परिमित, येणे समधात राही येते ह. म्हणजे आवश्यक तेवढी निद्रा म्हणजे झोप, आणि आवश्यक तेवढं कार्य शरीराकडनं झालं पाहिजे, तेव्हा तो हेल्दी राहतो, निरोगी राहतं शरीर. धनंजया ऐसे युक्तीची आहाते, सर्व इंद्रियाते देता खाद्य. अशा पद्धतीनं युक्तिवाद करून आपण लहान मुलांना सांभाळतो, युक्ती करतो. कितीतरी लोक, बायकांना आपण बघतो, मजेदार म्हणजे खूप छान, काही काही मदर्स खूप छान मुलांना वाढवतात. आवडतं बघायला, की अगदी सिस्टमॅटिक असतात, खूपच व्यवस्थित आटोपशीर. चाइल्डकडे बघून कळतं की याला काय ट्रेनिंग मिळालंय. आणि काही मुलं अशी अस्ताव्यस्त सगळं झालेलं असतं त्यांचं, काहीच म्हणजे कंट्रोलमध्ये नाही. तर ती इंद्रिय ना, असे ती लहान मूल आहे असं समजा. त्याला आपण सोडतो का बाहेर? एखाद्याला फिरायचंय तर आपण घराबाहेर, तो आपलं 12 पर्यंत मूल फिरतंय, खेळतंय, खेळ 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 आवडतो. नाही, 7 वाजता अंधार पडल्यावर लहान मुलांनी खेळ संपवून घरी आलं पाहिजे. तसंच आपल्याला पण आपली आवड किती बाहेर जाऊ द्यायची आणि किती घरात आणायची, हे कळलं पाहिजे. इंद्रियांना लहान मुलांप्रमाणे हँडल करता आलं पाहिजे, त्यांना पाहिजे तेवढंच दिलं पाहिजे. आपण मुलांना असं खूप आईस्क्रीम, आपण म्हणतो नाही सर्दी होते, एकच स्कूप आईस्क्रीम खायचा, हे ठरवतो ना. चाइल्डनी काय करायचं ते ठरवतो, तसंच आपण इंद्रियाला का नाही ट्रेनिंग देऊ शकत? की नाही, फार लाड नाही होणार, मिळतंय ना. आपण म्हणतो ना मुलांना, मिळालं नाही असं नाही ना, समर मध्ये तुला आईस्क्रीम खायला मिळालं ना, ट्रिप झाली ना, आता अभ्यास करायचा. हे किती आपण व्यवस्थित सिस्टमॅटिकली हँडल करतो. मग तसं स्वतःला का नाही, आत्मा का नाही देहाला बोलत की आता फार नाही लाड, फार झोपायचं नाही, फार अमुक नाही करायचं.
अगदीच गळा घोटल्यासारखं पण नाही करायचंय. असं सगळं कळता आलं, हाच तो विवेक आहे. आपल्या आतमध्ये आपण जागृत होणं. मग स्वभावता मनचिते तेथ करी वृद्धिंगत संतोषाते. आणि मग आतमध्ये जी आपलं अवस्था आहे ती वृद्धिंगत व्हायला लागते, आनंद वाढायला लागतो, कारण तो कंट्रोल पूर्ण आत्म्याकडे येतो, जो व्हेइकलचा ओनर आहे, जो व्हेइकल चालवण्यासाठी व्हेइकल घेऊन आलेला आहे. त्याच्या हातात सगळे पूर्णपणे घोड्यांचे हे कंट्रोल जातात. इंद्रियांना घोडे म्हटलेलं आहे. घोडे धावतायत धावतायत धावतायत, त्यांना वेसण घालायचा दोर जो आहे तो मी नावाच्या अहंकाराकडे दिल्यामुळे वाटेल तसे सुटलेले असतात. दाही दिशांना 10 इंद्रिय भटकत असतात. यदा विनियतम चित्तमात्म नेवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा इंद्रिये ती ऐसी होता नियंत्रित तव अंतरात सुख वाढे. घडे तेथे योग स्वभावे तयास पडेना सायास साधनेचा होता भाग्योदय उद्योगाचे मिशे घरा येई जैसे सर्वैश्वर्य तैसा संयमितो पार्था जेव्हा होत कौतुके प्रवृत्त योगाभ्यासी. सुख कधी वाढेल? जेव्हा इंद्रिय कंट्रोल मध्ये येतील, आत्म्याला वाटेल की हा मी ओनर आहे. जर गाडी चालवणारा गाडीत बसला पण आपलं स्टिअरिंग आपल्या हिशोबाने फिरतंय, चाकं वेगळीकडे पुढची चाकं पुढे धावतायत, मागची चाकं मागे धावतायत, इंजिन काहीतरी तिसरंच करतंय, एसी गाडीचा तिसरंच करतंय, आतला रेडिओ भलतच काहीतरी करतंय. ते गाडी चालवणाऱ्याला वाटेल का की मी गाडीचा चालक आहे बाबा, मी चालवीन तशी गाडी त्याच स्पीडने चालेल, त्यात तेव्हाच ब्रेक लागेल, तेव्हाच मी गिअर चेंज करेन जेव्हा मला आवश्यकता आहे, जेवढा स्पीड पाहिजे तेव्हा मी वाढवेन, जेव्हा नको असेल तेव्हा मी कमी करेन. हे सगळं कोण ठरवतं? तर गाडीचा ड्रायव्हर, ओनर, जो कोण असतो चालवत असतो तो चालक. गाडीचे पार्ट्स नाही ठरवत की मी काय करणार, गाडी काय करणार आहे गाडीचे पार्ट्स नाही ठरवत. मग ती मोडकी झाली गाडी, काहीच अर्थ नाही त्याच्यात, बेकार झाली, ती युजलेस झाली. आणि मग असे युजलेस आपल्याला दिसतात, शरीर येतात तसेच वापस जातात, काही फरक नाही पडत, कारण गाडीच्या कंट्रोल मध्ये सगळं गेलेलं असतं, व्हेकल्सच्या हातात असतं सगळं. आणि म्हणून नियंत्रण कोणामध्ये पाहिजे? आत्म्याच्या हातात पाहिजे, जो चालक आहे त्याने ठरवलं पाहिजे त्याला काय पाहिजे ते. घडे तेथे योग स्वभावे तयास पडेना सायास साधनेचा. मग तिथे आपोआप योग घडून येतो, कारण सगळं शांत होतं. काहीही अट्टाहास करायची गरज नसते. जर अक्षरशः बसलेल्या ठिकाणी ह्या पद्धतीनं जरी हळूहळू करत गेलं ना, तरीही तुमच्या क्रिया घडू शकतात, साधना होऊ शकते, आध्यात्मिक उन्नती सोलची आत्म्याची निश्चित घडू शकते. त्याच्यासाठी काही कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे गुरु केले पाहिजेत, नाही गुरु हवेत, पण म्हणजे मिळाले नसतील तर त्याचं त्यासाठी धडपड धडपड करायची नाही. हा प्राथमिक अभ्यास, दिस इज बेसिक फाउंडेशन. हा फाउंडेशन आहे जो इथे या अध्यायात सांगितलाय तो जर तयार नसेल तर एकदम आले एखाद्या दिवशी गुरु, तर काय उपयोग आहे? आपलं फाउंडेशनच रेडी नाही. गुरु कधी येतील काही सांगू नाही शकत जीवनामध्ये. गुरु कोणाच्याही स्वरूपात येऊ शकतात, काहीही आपल्याला ज्ञान देऊन जाऊ शकतात, कधीही कोणाच्याही स्वरूपात येऊन गायडन्स जाऊन देऊ शकतात. पण त्यासाठी आपण आपला फाउंडेशन तयार केला पाहिजे. होता भाग्योदय उद्योगाचे मिशे घरा येई जैसे सर्वैश्वर्य. जसा उद्योग चालवताना व्यवस्थित सगळा सिस्टमॅटिकली केला तर ऐश्वर्य घरात येतं. जेवढा पाहिजे तेवढाच माल भरला, जेवढा पाहिजे तेवढाच त्याच्यावर कंट्रोल सिस्टम ठेवला, उत्तम पद्धतीनं त्याला सेल केलं, रिक्वायरमेंट मार्केटची पाहून अत्यंत उत्तम पद्धतीनं उद्योग सांभाळला की मग सर्वैश्वर्य घरात येतच येतं आपोआपच. प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही येतं, कारण बिझनेस चांगला चालतो. तैसा संयम येतो पार्था जेव्हा होतं कौतुके प्रवृत्त योगाभ्यासी. संयमी म्हणजे ह्या पद्धतीनं आत्माच्या कंट्रोलमध्ये पूर्ण सिस्टम असते, तो संयम. असं जेव्हा असतं तेव्हा योगाभ्यासाचं
प्रवृत्ती आपोआप घडून येते. त्याच्यासाठी काही कष्ट करावे लागत नाहीत, कुठे जावं लागत नाही. स्वभावता तेव्हा आत्मसिद्धीचीच अनुभूतीसाच येईत या. आम्ही आत्ताच सांगितलं की बसल्या क्षणी आपल्याला अनेक उत्तम अनुभव यायला लागतात. काहीही धडपड करावी लागत नाही की मी क्रिया शिकलं पाहिजे, मी अमुक शिकलं पाहिजे, कुठला तरी मंत्र मला दिला पाहिजे. काहीही नाही. आपोआप आत्मा आपला, कारण गंमत सांगते एक, की आत्मा हा प्रत्यक्ष परमात्म्याचा अंश आहे, डायरेक्ट सोर्स आहे. त्यामुळे त्याला माहिती त्याला काय पाहिजे ते, तो आपोआप सगळं शोधून काढतो. आपोआप त्याची इच्छा तो आता मी कसं सांगू, म्हणजे आत्म्याला जेव्हा इच्छा होते ना, सगळ्या गोष्टी घडून येतात. बरोबर माणूस कोणीतरी आपल्या जीवनात येतो, तो काहीतरी प्रोजेक्ट सुरू करतो, आपण पार्टिसिपेट करतो, आपोआप सगळं घडतं. बसल्या ठिकाण घरात बसूनच आध्यात्मिक साधना सुरू होऊ शकते. मात्र फाउंडेशन रेडी पाहिजे, आत्मा आरूढ पाहिजे पुढे, ना की शरीर, ना की मी. देहातला अहंकार नाही पुढे पाहिजे. मग बसल्या ठिकाणीच आत्मसिद्धी होऊ शकते. म्हणून या ऐसा जो का भाग्यवंत संयमे वर्तत जगा माझी. अर्जुना तो मोक्ष रूप सिंहासनी विराजे निदानी निश्चयाची. मग तो मोक्ष रूपाच्या सिंहावर स्वतः आरूढ झालेला असेल. जिंकलंय त्यांनी सगळं, कारण मुख्यतः त्यांनी ह्या देहाच्या कारभाराला जिंकलेला आहे पूर्ण. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युज्यतो योगमात्मनः. योगाची या अंगा जडे जे संयम प्रयाग संगम ऐसा घडे. त्याची पुण्यक्षेत्री करोनी निवास जयाचे मानस स्थिरावले. योगयुक्त ऐसे तया अभिधान आणिक ही जाण प्रसंगे तू. निर्वातीचा दीप तेव तो निवांत राहे स्वस्थ चित्त तैसा चितो. आता मनोगत जाणोनिया तुझे आम्ही सांगतो जे तुझ लागी. आता ते पुढचा मार्ग सांगतायत. तेव्हा हे सगळा संयम स्थापन केल्यानंतर मग पुढच्या गोष्टी पॉसिबल आहेत, असं त्यांनी सांगितलं इथे. की मग तो प्रयाग संगम, जसा गोष्टी घडून येतात, जुळून येतात, तसा सगळ्या पुण्यक्षेत्री जसा आपल्याला संगम बघायला मिळतो. प्रयाग म्हणजे नद्यांचे संगम आहेत, तर ते आपल्याला बघायला मिळतात तिथे, आणि तिथे आपली अवस्था अगदी स्थिर जाऊन जाते. आपण योगयुक्त होऊन जातो, अशी अवस्था आपली येते. तशा पद्धतीनं आपण सगळं हे जर सेट केलं व्यवस्थित आणि शांत झालो आतून, तर मग ही अवस्था आपली उच्च स्तराची होते. योगयुक्त ऐसे तया अभिधान आणिक ही जाण प्रसंगे तू. अभिधान म्हणजे नाव, योगयुक्त असे नाव आहे त्याचे. निर्वातीचा दीप तेव तो निवांत राहे स्वस्थ चित्त तैसा चितो. निर्वातीचा म्हणजे वारा नसलेल्या जागेचा. कसं शांत, जिथे हवा नाही लागत दिव्याला, तिथे ज्योत अशी शांत तेवत असते. तसं तो स्वस्थ चित्त असतो. कुठलाही गोंधळ, आरडाओरडा आतमध्ये चालत नाही. इंद्रिय आपली आपली आपले आपले बसलेली आहेत शांत. मन स्थिरावलेलं आहे, प्राण स्थिर झालेला आहे. प्राण म्हणजे आपलं श्वसन क्रियेचा जो प्राणवायूचं येणं जाणं असतं, तेही स्थिरावणं खूप आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपला श्वास स्थिर होत नाही, तोपर्यंत पुढचं काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून प्राणायाम अभ्यास हा सर्वात सुरुवातीला प्रत्येक साधनेमध्ये, प्रत्येक स्पिरिच्युअल स्कूलनी प्रत्येक आपल्या ह्याच्यामध्ये साधना करण्यापूर्वी प्राणायाम दिलेला आहे. बेसिकली प्राणायामाचा अभ्यास हा नाडी शुद्धी करतो आणि सगळे प्युरिफिकेशन करून इमिजिएट पीसफुल स्टेट येते, जेणेकरून पुढची ध्यानाची अवस्था किंवा जी काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे ती व्यवस्थितरित्या होऊ शकेल. त्याच्यामध्ये हर्डल्स येऊ नयेत आपल्याला, आणि विचार थैमान घालू नये. म्हणून प्राणायामाचा अभ्यास प्रत्येक साधनेमध्ये, कुठल्याही स्पिरिच्युअल टीचिंग्स मध्ये तुम्ही जा, म्हणजे आता वेगळे वेगळे आहेत, सद्गुरू आहेत, किंवा आपले श्री श्री रविशंकर आहेत, किंवा
एक क्रियायोगाचं ते श्रीयम आहेत किंवा आमचं प्राणिक हिलिंग आर्हॅटिक योगा आहे. प्रत्येक स्पिरिच्युअल स्कूलमध्ये प्राणायाम हा इन्क्लुडेड आहे. किंवा योगिक प्रॅक्टिसेस मध्ये जा, त्याच्यामधनं तुम्ही ओंकार अभ्यास किंवा जे काय असेल वेगळा वेगळा आता अवेलेबल आहेत सोर्सेस. पण सगळीकडे प्राणाचा अभ्यास पहिला आणि मग पुढची अवस्था सांगितलेली आहे. आता मनोगत जाणून या तुझे आम्ही सांगतो जे तुझ लागी, ऐकते कौंते या देवोनी या चित्त, जेणे तुझे हित होय अंती. मी जे सांगतो आता ते तुला काय सांगायचंय, तुला काय हवंय ते मला कळलेलं आहे, आणि आता म्हणून मी तुला काहीतरी हितोपदेश आता करणार आहे, सांगणार आहे. भावी योग प्राप्ती ऐसा ऐसी इच्छा मनी, न होसी साधनी परिदक्ष, काय अभ्यासाचे तुझ वाटे भय, अवघड होय तो होय म्हणून या. परिपार्था वाया नको होऊ कष्टी, ऐकोनी या गोष्टी इंद्रियांच्या. इंद्रिये ही दुष्ट दाविती बागुल, सर्वथा तो फोल ऐसे जाण. देखे आयुष्यात ते करी जे का स्थिर, रासारोनिया दूर मृत्यू लागी. तया औषधाते जिव्हा शत्रुवत, स्वभावे लेखित नाही काय. तैसे आत्महित करोनी जे देते, तेते वाटे ह्याते दुःखप्रद. नाही तरी काय योगाभ्यासासम, साधन सुगम दुजे आहे. योगाभ्यासाशिवाय आता सांगितलंच मी की प्रत्येक स्कूलमध्ये पहिले योगाभ्यास दिलेला आहे, आणि त्याच्याशिवाय आपण आत्म्याच्या प्रवासाकडे सुरुवात नाही करू शकत. आत्म्याचा जर्नी स्टार्ट नाही होऊ शकत, आणि आत्म्याचा जर्नी म्हणजे स्पिरिच्युअल जर्नी, त्याची साधना ती सुरू नाही होऊ शकत जोपर्यंत आपण योगाभ्यास नाही करत. म्हणजे प्राणायाम आणि आसनांनी आपल्या शरीराची उत्तम निरोगी अवस्था, बॅलन्स, इंद्रियांचा बॅलन्स हा योगानेच होतो. आणि म्हणून तुम्ही जर योगिक अभ्यास जर बघितलं, आसनं आहेत आपली योगाची, जी सगळी बेसिक सूर्यनमस्कारापासून, तर त्याचं जर डिटेल्स जर आपण वाचले, तर प्रत्येक आसनाचं एक एक ना रिझल्ट्स आहेत, फंक्शन्स आहेत, की ते आसन त्या इंद्रियाला किंवा त्या वासनेला कंट्रोल करतं. अगदी डिटेलमध्ये ज्यांनी योगाभ्यासाचे कोर्स केले असतील, काही माहिती असेल, तर मी काय सांगते ते पटेल. प्रत्येक आसनाचं काहीतरी पर्पज आहे, आणि काहीतरी त्याचे पर्टिक्युलर अगदी पिन पॉइंट फायदे आहेत. त्या त्या एरियात त्या त्या फिजिकल बॉडीला ते हेल्दी बनवण्याचं काम करतात. हेल्दी म्हणजे फिजिकली हेल्दी नाही, इमोशनली मेंटल लेवलवर पण त्याचं प्युरिफिकेशन करून त्याला हेल्दी बॉडी बनवली जाते. तर म्हणून ते पर्पजफुली दिलेला तो योगाभ्यास आहे, आपल्या पतंजली योगसूत्राच्या कृपेने आपल्याला मिळालेला आहे. तर तो आवश्यक आहे. तो आपली पहिली स्थिती व्यवस्थित तयार करतो, फाउंडेशन तयार करतो. आणि म्हणून अशा वेळेला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि त्या पद्धतीनं जेव्हा तयारी सुरू होते, तेव्हा मागे वळून बघितलं नाही पाहिजे. मग परत 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 एकदा आपली तयारी झाली, काय अभ्यासाचे तुझं वाटे भय, अवघड तो होय म्हणून या. पुढचा जो अभ्यास आहे तो अवघड आहे असं म्हणून जर आधीच सोडून दिलं तर कसं व्हायचं? भीती का? आणि माणसाला भीती आता कुठल्याही हे जाण्यासाठी आपल्याला ना भीती का असते? का असते तर आपल्याला फार फार प्रेम असतं. मागच्या वेळेलाही मी सेम गोष्ट सांगितली होती की शरीराचं प्रेम, मग त्याला असं तर नाही होणार, तसं तर नाही होणार, मग माझा अमुक तर नाही होणार, माझी झोप तर कमी नाही होणार, माझं शरीराचा मध्ये हीट तर नाही वाढणार, मी साधना केली. अरे हे सगळं नुसते घोडे दौडतात आहेत कल्पनांचे. ऍक्च्युली करून बघायचं. आणि गंमत एक सांगते की खूप किती प्रयत्न केला. आत्ताच मी एक ऑडिओ ऐकत होते, श्री एमचा कुठलं तरी सेशन होतं, बहुतेक फॉरेन मधलं असावं. तर कोणीतरी विचारलं की त्यांना, त्यांच्या डिसिपलने, की माझी अमुक अमुक काय त्या क्रियाच्या हे देतात, त्यांना क्रिया देतात. क्रियायोगाचे गुरु आहेत ते. ते क्रियेचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये वेगळे वेगळे, इंटेन्सिव्ह क्रिया, व्हेरी सिंपल क्रिया. तर तो मग त्याला त्या व्यक्तीनं काहीतरी क्वेरी विचारली, त्याला सांगताना त्यांनी सांगितलं एक उदाहरण. म्हणजे लाहिडी महाशयांच्या बद्दल त्यांच्या चरित्रामध्ये ही गोष्ट आहे आणि मी वाचलेली आहे.
तर त्याच्या चरित्रातला रेफरन्स त्यांनी दिला आणि त्याला जी काही हिंट द्यायची होती ती त्यांनी दिली त्यांच्या स्वतःच्या डिसिपलला. लाहिरी महाशयांची गोष्ट सांगून की त्यांनी एका एका व्यक्तीला बेसिक क्रिया जी लेवल 1 ची असते ती त्यांनी लाहिरी महाशयांनी डिसिपलला दिली. तर थोडे दिवसांनी परत आला की आता पुढची द्या, आता पुढची द्या, आता पुढची द्या. अरे पण पहिल्याचा पूर्ण इफेक्ट आलाय का? आपल्याला गुरूंकडे आपण जेव्हा होतं असं की गुरु असतात जेव्हा आणि गुरु जेव्हा असे इंटेन्सिव्ह गोष्टी शिकवत जातात, स्पेशली काही पर्टिक्युलर गुरु आणि त्यांचे स्कूल्स आहेत ते जिथे दिलं जातं तर ना डिसिपलना घाई खूप होते की मला हे पाहिजे हे पाहिजे. त्यांना असं वाटतं आता आता काहीतरी सिक्रेट देणार आहेत, पुढचं सिक्रेट आता आणखीन काहीतरी पॉवरफुल आपल्याला मिळणार आहे. पण तसं नाहीये. जे आपल्याकडे आहे ना ते आपल्याकडे पूर्णच आहे. आपल्याला बाहेरनं काही मिळत नाही. पण गंमत अशी आहे की ते लेयर्स ओपन करून आपण आतमध्ये पोचतच नाही. गर्भगृहापर्यंत आपण जात नाही. आपण बाहेरच्या कोनाड्यांमध्येच फिरत बसतो. आणि म्हणून गुरु वेगळं काम नाही करत. गुरुचं गंमत अशी आहे की गुरुनी तो जर्नी सगळा केलेला असतो आणि म्हणून तो गुरु असतो. पण गुरु शेवटी तुमच्याच आतलं तुम्हाला दाखवतो, अरे हे बघ इथे आहे आत, असं दाखवतो. गुरु काही असं कुठेतरी बाहेर जाऊन कुठेतरी घेऊन जाऊन आपल्याला हा बघ इकडे इकडे ह्याला अमुक मंदिरामध्ये इथे तुला दर्शन होईल आणि मग तिथे तुला सर्व प्राप्त होईल, असं कधीच नसतं. जे बाहेर नाहीये ते आतमध्ये आहे, आपल्या आतमध्ये आहे. म्हणून आपण आतमध्येच जर डोकावलं आणि शांतपणे बसलं तर ते मिळू शकतं. त्याच्यासाठी धावाधाव करायची, खूप मागायची, खूप अपेक्षा ठेवायची कधीच गरज नसते. शांत राहिलं की भरपूर मिळतं. धडपड 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 नाही पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की तू भीती वाटून घेऊ नकोस. आणि काही लोक उलट होतं की काहीतरी देणार म्हणजे आता मला काहीतरी होणार, मी अमुक काहीतरी शिकणार म्हणजे मला काहीतरी होणार, तमुक करणार म्हणजे ह्याचे काहीतरी नक्कीच परिणाम असतील, असं हे सगळं बुद्धीचे खेळ आहेत नुसते. काहीच आवश्यकता नाही एवढं डोकं धावडवायची. काही काही जरूर नाही, शांत राहायचं, बघू काय होतंय. आणि आणखीन एक गंमत सांगते, जोपर्यंत तुम्ही एलिजिबल होत नाही तुमच्या पुढे तो ऑप्शन येत पण नाही. म्हणजे आपण नसतो जात शिकायला, गोष्टी आपल्याकडे येतात. हा फरक आहे ना, हा कळला पाहिजे, हा फार आवश्यक आहे. म्हणजे उद्या जर मला कोणी म्हणालं, कोणी सांगितलं होतं प्राणी किलिंग शिकायला, अरे मी नाही गेले शिकायला, ते टीचिंग माझ्याकडे आले, ते गुरु मला भेटले. इव्हन म्हटलं पण जातं जेव्हा डिसिपल तयार होतो गुरु आपोआप स्वतः समोर येतात. आपण इवन कॉलेजचं शिक्षण 10वी नंतर अरे बाळा तू काय विषय घेणार, तो मुलगा म्हणतो सायन्स. मग सायन्सला गेल्यावर पुढे काहीतरी जो काही रिझल्ट, घरचे ओरडत राहतात, आणि सायन्स कशाला घेतलं, आणि सायन्स कशाला घेतलं, आणि हे घ्यायला पाहिजे होतं, आणि हे कशाला घेतलं. अरे त्यांनी नाही घेतलं, ते तो त्याच्यासाठी तयार होता म्हणून ते त्याच्या समोर आलं. इतकं सिंपल आहे. पण आपण कुठेतरी तो प्रोजेक्ट करतो थॉट, आणि ते मुलामध्ये पण तो थॉट निर्माण करतो. आणि अशी सायकोलॉजी काम करते, एकावरनं दुसऱ्यावर ट्रान्सफर होते ती. म्हणजे उद्या जर मी एखाद्या विद्यार्थ्याला म्हणलं की अरे नाही, तू मॅथ्सच घेतलं पाहिजे, तू पीसीएम ग्रुप घेतला पाहिजे, तू पीसीबी नाही घेतलं पाहिजे, असं करून मी त्याच्या डोक्यात जर भीती घातली, तर उद्या त्याला जर समजा जरा मार्क कमी मिळाला तर म्हणा अरे हो मी तर एलिजिबलच नाहीये, माझ्यात तर पोटेन्शियलच नाहीये मॅथ्स करायचं. म्हणजे ही भीती कोणी घातली? बाहेरनं आर्टिफिशियल एनर्जीजनी घातली. त्याच्या आतमध्ये होती का? नाही, त्याचं लाइकिंग होतं ते. अशा पद्धतीनं सायकोलॉजी काम करते दुसऱ्यावर. आणि म्हणून जेव्हा आपण दुसऱ्याला सल्ले देत असतो तेव्हाही थोडासा विचार करावा की आपण सही सल्ला देतोय का, आपण आवश्यक तिथे मार्गदर्शन करतोय का. तिथे सुद्धा विवेक आला, कुठे करायला पाहिजे कुठे नाही करायला पाहिजे. प्रत्येक स्टेप मध्ये, प्रत्येक ऍक्शन मध्ये, प्रत्येक डिसिजन मध्ये विवेक येतो. आवश्यक आहे, विवेक आहे ती लाईन, मर्यादा, इकडे जायचं का पलीकडे जायचं, ती लाईन आहे, ती विवेक आहे. आपल्याच मुलांना आपण गाईड करतो की हे हा विषय घे, हा विषय घे, हा विषय घे. पण त्या सोलचं काय आहे, त्याचं इन्क्लिनेशन काय आहे, तो काय करायला आहे आलेला आहे, त्याच्यात काय पोटेन्शियल आहे, कधी कधी हिडन असतं. आणि एकदा जसं हनुमानाला माहिती नव्हतं
राम भेटेपर्यंत म्हणजे विसर पडला होता, कारण ते काहीतरी शाप वगैरे त्यांनी मस्ती केली म्हणून त्याला एका ऋषींनी शाप दिला. ठीक आहे, ती घटना आपण थोडी बाजूला ठेवू. पण त्याला माहितीच नाही त्याचं पोटेन्शियल काय आहे. तो उडू शकतो, छोटा होऊ शकतो, मोठा होऊ शकतो, तो काय काय करू शकतो, किंवा त्याचं सामर्थ्य, तो चिरंजीवी आहे हे त्याला माहितीच नाही ना. त्याला रामाने सांगितलं की तू असा असा आहे, मग त्याला अवेअरनेस आला. तसा आत्मा पण जागा होत असतो. आता एखादा लहानपणी कविता करत नसेल, एकदम काहीतरी असं टर्निंग पॉइंट येतो लाईफ मध्ये, काहीतरी असा एक दिवस उजाडतो, अचानक ती कला जागृत होते. म्हणजे काय होतं, तो काही कोर्स करून आलेला असतो कविता कशा बनवायच्या. पण असं कित्येक लोक सांगतात, मी अचानक लिहायला लागलो, मी अचानक चित्र काढायला लागलो, मी अचानक अमुक स्पोर्ट्स खेळायला लागलो. का होतं माहितीये का? ते हिडन टॅलेंट्स ना रिव्हील होतात, ओपन होतात परत एकदा. प्रिव्हियस इन्कारनेशन्स मधले असतात ते टॅलेंट्स, आणि ते काही काळासाठी पुन्हा एकदा ओपन होतात त्या एनर्जीज. पण एवढं कोण विचार करतं? आपण या तर दोष देतो, या तर आपण क्रेडिट घेतो. मनुष्य, सामान्य माणूस, माणूस, ह्युमन बिंग. आपण म्हणजे ह्युमन बिंग. आपण या तर दुसऱ्याला सांगितल्याचं क्रेडिट घेतो, या तर आपण त्यांनी आपलं ऐकलं नाही म्हणून त्याला घालतो की याने आपलं डोकं चालवलं, मग मी सांगत होतो. पण काहीतरी त्या सोलचा पण इंडिव्हिज्युअल जर्नी असतो. सांगावं ना, सल्ला द्यावा, पण एका लिमिट पर्यंत मर्यादा. आणि मग बघावं की ओके काय होतंय. मग आपल्या म्हणण्याप्रमाणे झालं म्हणून शिव्या नाही घालायच्या, किंवा अद्वा तद्वा त्याला काही बोलायचं नाही. बघायचं पुढे काय होतं. कदाचित त्यातनं सुद्धा काहीतरी, किंवा तो खड्ड्यात जावं हाही त्याचा लेसन असू शकतो. हेही गंमत आहे. एव्हरीथिंग इज लेसन. लर्निंग लेसन. आपण लेसन्स लर्न करायला आलेलो आहोत. नुकसान झालं तरी हाय हाय, काय झालं काय, लेसन. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत लेसन असतो. म्हणून ना आमच्या आर्हॅटिक योगामध्ये जेव्हा कधी कधी ते अति होऊन जातं, पण तरीही कधी जर असं काही कोणाला, आता समजा मी जर काही सांगायला लागले, तर समोरची व्यक्ती म्हणजे मैत्रीण म्हणा, पटकन म्हणते, तू तुझा काहीतरी लेसन असेल, त्याच्यावर विचार केलास? की अरे हो, मी या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारच नाही केला, की मला अमुक अमुक एक्सपिरियन्स येतोय. काय लेसन असेल बरं? असं बुद्धीला अँगल देऊन दिलेला आहे की पहिले स्वतःच बघायचं, काही चुकत तर नाही आहे, काही अति तर नाही होते, काही आपण बॉर्डर क्रॉस तर नाही करत एखादी. लेसन. प्रत्येक गोष्टीत लेसन असतो, पण मनुष्य दुसऱ्याला दोष देतो. या तर सेल्फ क्रिटिसिझम, या अदर्स क्रिटिसिझम फॉर अदर्स, या सेल्फ क्रिटिसिझम, दोन पैकी इकडे नाही तर तिकडे जातो. या तर दुसऱ्याला आपण क्रिटिसाइज करतो, या तर आपण स्वतःला सगळे, माझ्यातच योग्यता नाही, मीच कमी आहे, माझ्यातच पोटेन्शियल नाही, मला आजकाल असंच होतं, असं बोलतो आपण. म्हणजे स्वतःला दोष देणं. लो सेल्फ एस्टीम, लो कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ इनर स्ट्रेंथ, हे सगळं डेव्हलप होतं. हे काहीही करायचं नाही, पाहायचं काय पोटेन्शियल आहे. जेव्हा लॅकिंग होतं तेव्हा कुठेतरी कमी पडत असते एनर्जी, तर ती वाढवायची. कधी कधी एनर्जी सेंटर्स मध्ये गडबड होते, म्हणूनही लॅकिंग होतं एनर्जीचं किंवा टेंडन्सीजचं. ते चेक करायचं. आणि म्हणून इथे या टीचिंगचा मला खूप फायदा होतो, आणि मी हे सांगते पण आहे तुम्हाला की कसं काय काय घडत असतं, पण आपण कुठेतरीच विचार करत असतो आणि घडत काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे आता लहान मुलांना सुपर ब्रेन योगा म्हणून एक एक्सरसाइज आहे, जो ह्या आत्ताच्या माझ्या गुरूंनीच आणलेला आहे. पण तो काही त्यांनी ग्रेट इन्व्हेंट नाही केलेला, म्हणजे तो ओरिजिनल आपल्या वैदिक ह्याच्यामध्ये आहे. त्याला फक्त त्यांनी गेला होता, गायब झालेला होता, हिडन झाला होता, त्याला फक्त त्यांनी रिओपन किंवा रिव्हील केला आणि पुन्हा एकदा मार्केटमध्ये आणलं. तो सुपर ब्रेन योगा. म्हणजे आपण लहानपणी उठाबशा काढायचे खेड्यांमध्ये, शाळांमध्ये, आपल्याला पूर्वीच्या काळांमध्ये आपल्याला बघायला मिळतं सिरियल्स मधनं, जुन्या सिरियल्स जे जेव्हा ते दाखवतात, की उठाबशा काढायचा होता. एक एक्झरसाइज, पनिशमेंट होती. ती पनिशमेंट का? तर जी मस्ती करणारी मुलं असतात
त्यांचा पीस ऑफ माइंड नसतो, मग ते सगळ्या क्लासचा पीस ऑफ माइंड डिस्टर्ब करतात किंवा सगळ्या मुलांना डिस्टर्ब करतात का तर त्यांचा अपर चक्रास डिस्टर्ब असतात. जेवढी आवश्यक एनर्जी त्याच्यात हवी अपर चक्रास मध्ये म्हणजे कोणते, तर क्राऊन म्हणजे सहस्त्रार, आज्ञाचक्र, थ्रोट चक्र आणि हार्ट चक्र, या वरच्या चक्रांमध्ये, आणि उरलेली सगळी खालची. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं, आणि म्हणून मी ते सेशन एक करणारच होते आपल्या बरोबर ह्या अंडरस्टँडिंग येण्यासाठी. तर अपर चक्रास ओपन किंवा ऍक्टिव्हेट नसल्यामुळे लोअर बॉडीजनी ते ओव्हर ऍक्टिव्ह झाल्यामुळे, हेवीनेस जास्त झाल्यामुळे, एनर्जीचा ओव्हर कंजेशन झाल्यामुळे ते अ, अस्थिर असतात. म्हणजे खेळतीलच, मस्तीच करतील, दंगाच करतील, आरडाओरडाच करतील आणि सगळ्या क्लासला डिस्टर्ब करतात. मग अशा मुलांना टीचर्स काय करायला सांगायचे, कान पकडून उठाबशा काढ. तर उठाबशा काढण्याच्या चक्करमध्ये लोअर चक्रासची एनर्जी आहे ती अपवर्ड डिरेक्शननी ट्रान्सम्युटेशन होतं त्याचं. बेसिक चक्रामधली आणि सेक्स चक्रामधली जी एनर्जी आहे ती ट्रान्सम्यूट होते आणि गुड क्वालिटी बनवून ती हार्टला टच करते, थ्रोटला टच करते, आज्ञाला करून क्राऊन पर्यंत पोहोचते. त्याच्याने ती सगळी चक्र त्या एनर्जीच्या स्पर्शाने ऍक्टिव्हेट होतात आणि ती शांत होतात मुलं. आणि मग ती पनिशमेंट दिल्यानं हा ये बस क्लासमध्ये, उकाट्याने पोरग शांत, क्लास आपला काम करतोय. ही थिअरी आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये दुसरी थिअरी थोडीशी ट्विस्ट त्यांनी दिलाय असा, की कान आपले जे आहेत, कानाची मी जरा दाखवते. कानाची ही जी पाळी आहे आपली, आणि हा कानाचा जर शेप बघितला नीट डिटेल मध्ये, तर हा कानाचा शेप हा उलट्या पोटात असलेल्या बाळासारखा आहे. म्हणजे पोटातलं गर्भातलं बाळ कसं असतं, इथे खाली डोकं असतं आणि हे असं त्याचं पाय आणि अंग असं असं करून बसलेलं असतं. तर ते बाळाला उलटं केलं तर डोकं त्याचं खाली येतं. तर ती थिअरी अशी आहे की ह्या कानाच्या काही नर्व्स ज्या आहेत, नाडीज आहेत, त्या ब्रेन्सना कनेक्टेड आहेत. तर लेफ्ट हँड राईट हँडला असा पकडायचा, थंब बाहेर आणि बाकीचे फिंगर्स मागे, आणि राईट हँडनी लेफ्ट इयर लोब पकडायचा, हा खालचा कानातलं घालतो तो, आणि मग उठाबशा काढायच्या. ह्याच्यानी काय होतं, हे प्रेस केल्याने ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. इथून कनेक्शन आहे, हे ऍक्टिव्हेट होतं राईट ब्रेन अँड लेफ्ट ब्रेन. आणि प्लस ती एनर्जी वर चढल्यामुळे अपर चक्रास ऍक्टिव्हेट होऊन ब्रेन ऍक्टिव्हेट होतो, बॅलन्स होतं, बॅलन्सिंग होतं, राईट ब्रेन अँड लेफ्ट ब्रेन बॅलन्स होते एनर्जी, आणि कॉन्सन्ट्रेशन प्रॉपर होतं, स्टेट मेंटल स्टेट नॉर्मल होते. त्याच्यानंतर मेमरी लॉस होत असेल तर मेमरी व्यवस्थित वर्क करायला लागते, मेमरी इन्हान्स होते आपली. तर ब्रेनचं जेवढं जेवढं फंक्शनिंग आहे ते इम्प्रूव्ह होतं. आणि हा आहे तो सुपर ब्रेन योगा. हा जर मुलांना करायला सांगितला तर त्यांच्या ओव्हरऑल परफॉर्मन्स मध्ये 100% चेंजेस येतात. इव्हन आपणही केला तर आपलं मेमरी आणि कॉन्सन्ट्रेशनचं क्वालिटी ड्रास्टिकली चेंज होते. आणि म्हाताऱ्यांनी केलं तर म्हातारपणी जो विसर पडायला लागतो किंवा ब्रेनचं फंक्शनिंग स्लो डाऊन होतं, कारण ब्रेन श्रिंक व्हायला लागतो म्हातारपणी. हे सांगितलेलं आहे आपल्या मेडिकल सायन्समध्ये. तर म्हातारपणी आपल्या ऑर्गन्स असे श्रिंक व्हायला लागतात काही प्रमाणात. तर तो ब्रेनचं ऍक्टिव्हेशन पण बदलून जातं, फंक्शनिंग मध्ये चेंजेस येतात. हा सायकोलॉजीचा पार्ट आहे अभ्यासाचा. तर त्याच्यामध्ये ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी हा एक्सरसाइज आवश्यक आहे. मग म्हाताऱ्या लोकांनी नॉर्थ कडे फेसिंग करायचं आणि तरुण लोकांनी ईस्ट कडे फेसिंग करायचं. म्हणजे आमच्याच वया 50 वयाच्या आतल्यांनी किंवा काही लोक 60-70 झाले तरी ऍक्टिव्ह असतात, ईस्ट कडे चालतं. म्हणजे त्यांची फिजिकल स्ट्रेंथ केवढी असेल त्याच्यावर डिपेंड करतं. पण हे सगळं झालं पाहिजे, आणि हे रेग्युलर जास्त नाही करायचंय, ओनली 7 टाइम्स. 7 टाइम्स अप अँड डाऊन, म्हणजे एक राऊंड 7, 1, 2, 3, आणि गुडघ्यातनं खाली बसायचं. आता म्हातारे असतील तर थोडेसे हलके सिटअप्स करायचे,
पण ती एनर्जी ते ह्या प्रोसेसमध्ये आणि प्रेस केल्याने ती वर चढते आणि प्रेस केल्याने ऍक्टिव्ह होतो ब्रेन. इतकं सिंपल आहे. हा सगळ्यांसाठी सांगितलेला आहे, लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत. सुपर ब्रेन योगा इंटरनेटवर सर्च केलं तर तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळेल. त्याचं पुस्तक हवं असेल तर ते मी शेअर पण करेन. त्याची थिअरी आहे, ते पुस्तक आहे, PDF अवेलेबल आहे. मी माझ्या एका पेशंट, ती जे पेशंट होती तिच्यासाठी मी पाठवलं होतं तिला, मुलासाठी. ऑटिझम, मेंटल रिटार्डेशन आणि हायपर ऍक्टिव्ह चिल्ड्रन, ह्या केसेसमध्ये सुपर ब्रेन योगा मिरॅकलसली वर्क करतो. मिरॅकलसली जबरदस्त एनर्जी चेंजेस येतात त्यांच्यात. तर ते इतकं हे टेक्निक, सगळ्या काही काही गोष्टी आहेत, तर ह्या तुम्ही अप्लाय करा आपल्या लाईफमध्ये आणि मेमरीमध्ये आणि याच्यामध्ये चेंजेस आपल्याला दिसतील. त्याच्यात दुसरं आणखीन एक टेक्निक आहे ट्रान्सम्युटेशनचं. ते आम्हाला प्राणिक हिलिंगच्या कोर्सेसमध्ये शिकवलं जातं. ती एनर्जी, लोअर एनर्जीला ट्रान्सम्यूट करायचं आणि गुड एनर्जीकडे हे करायचं. म्हणजे त्याचं फंक्शनिंग मध्ये ते जे सेक्स चक्र ओव्हर ऍक्टिव्हेट होऊन जे नको ते गोष्टी घडायला लागतात, किंवा माइंड डायव्हर्ट होतो, किंवा आपली इंद्रिय डायव्हर्ट होतात, ते होऊ नये म्हणून ती ती एनर्जी आहे, पॉवरफुल एनर्जी आहे. ती अत्यंत आवश्यक एनर्जी आहे. पण ती तिथे न ठेवता तिला अपवर्ड डिरेक्शनने ट्रान्सम्यूट करून तिला वापरायचं असतं आपण आपल्या लाईफमध्ये. इट इज लाईक टॉनिक. ते महत्वाचं टॉनिक आहे, जे आतमध्ये हिडन आहे आपल्या बॉडीमध्ये. तर ही सगळी टीचिंग्स आपल्याच ह्याच्यातली आहेत, आपल्या वेदिक टीचिंग्स मधलीच आहेत. फक्त ती नंतर कोणीतरी पुन्हा त्याच्यावरची धूळ झटकून त्याला बाहेर काढतं, ते महत्वाचं. पण आहेत आपली वेदिक टीचिंग्स. ह्या पद्धतीनं हे सगळं आपण हँडल केलं पाहिजे आणि मग आपल्या शरीराला सांभाळून आपण पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत. निर्वातीचा दीप तेव तो निवांत, राहे स्वस्थ चित्त तैसा चितो. आता मनोगत जाणोनिया तुझे, आम्ही सांगतो जे तुझ्या लागी. ऐकते कौंतेया देवोनिया चित्त, मी जे सांगतोय ते आता स्वस्थ चित्ताने ऐक, शांतपणाने. उगीच आपल्या डोक्याचे घोडे दौडवू नकोस. व्हावी योग प्राप्ती ऐसी इच्छा मनी, न होसी साधनी परिदक्ष. जरी तुला अगदी आता मगाशीच म्हंटल मी, की आपण एकदम अरे बापरे मी हे नको करायला, नाही तर एकदम माझी कुंडलिनी जागृत होईल, एकदम माझं काहीतरी व्हायला लागेल, असं काही होणार नाही. आणि तशी इच्छा पण मनात नसली तरी हरकत नाही. पण तरीही तू लक्ष देऊन ऐक, दक्षतेने ऐक, असं तो सांगतो. पुढे काय होईल, माझी योग्यता आहे का, मी तिथे पोचेन का, मला मुक्ती मिळेल का, एवढे सगळे विचार करू नकोस. किंवा मग अडचणीच येतील का, मग शरीरात माझ्या काहीतरी बिघाड होईल का, मग हीट वाढेल का, मग काही विचित्र काही व्हायला तर नाही लागणार, मग माझा परिवार काय करेल, कुठेही धावू नकोस. शांत दक्ष राहून तू ऐक आणि समजून घे. काय असतं, प्रत्येक टीचिंग्स ना काही प्रमाणात केल्यावर त्याच्यात बरेच डायमेन्शन्स आहेत. पहिलं डायमेन्शन म्हणजे की त्या सोलनी प्रिव्हियस इन्कारनेशन मध्ये, म्हणजे प्रिव्हियस लाईफ टाइम्स मध्ये त्याची किती स्पिरिच्युअल सोलची डेव्हलपमेंट झालेली, सोलची. त्याच्या पास्ट लाईफ मध्ये, अनेक लाईफ मध्ये तो सोल किती डेव्हलप झालाय, त्याच्यावर पुढचा जर्नी अवलंबून असतो. दुसरी गोष्ट, की जरी तुमचा सोल डेव्हलप असला तरी परिस्थिती तुमचा पुढचा अभ्यास करायच्या सुटेबल असते का, असेल का, ह्याच्यावर सेकंड पार्ट त्याचा पुढचा अवलंबून आहे. जरी परिस्थिती असली, सगळं केलं, तरी कन्सिस्टंटली आतमध्ये जी प्रोसेस व्हायला पाहिजे ती होतीये का. जरी वेळ मिळाला, साधक बसला, मागची प्रिव्हियस इन्कारनेशन म्हणजे लाईफ टाईम मधली साधना पण आहे, पण तरीही तो कॉन्सन्ट्रेट करू शकतो आहे का, मग तिथे इंद्रिय त्याच्या कंट्रोलमध्ये आहेत का, त्याची योगस्थिती कशी आहे. मग तो जरी बसत असला तरी इफेक्टिव्ह प्रॅक्टिस होतीये की नाही, हा तिसरा पार्ट आहे. आणि हे सगळं होत असताना चौथा मेजर पार्ट, त्याच्या बरोबर गुरु आहेत का, गुरुचं त्याला सहाय्य आहे का, आणि गुरु पाठीशी आहेत का, आणि गुरुचं गायडन्स आहे का, मेजर रोल ह्या लाईफ टाईमचा. आणि हे सगळं करूनही
त्याची आत्ता ह्या लाईफ टाईम मध्ये पाचवा महत्वाचा भाग, की ह्या लाईफ इन्कार्नेशन मध्ये त्याची किती स्पिरिच्युअल ग्रोथ घेण्याचं करण्याची इच्छा तो घेऊन आलाय. त्या सोलची किती पुढे जाण्याची इच्छा आहे का त्यांनी असं ठरवलंय की नाही, यावेळेस आता मी बर्थ घेणार आहे, त्याचा प्लॅन असा आहे की मला लाईफ एन्जॉय करायचंय. मी काही माझी स्पिरिच्युअल ग्रोथ मला एवढ्यात नाही करायचं, मी नंतर करीन ती. मला आत्ता लाईफ एन्जॉय करायचं. मग असा माणूस पहिल्या चार गोष्टी अवेलेबल असतील तरी तो फारसा डेव्हलप नाही होऊ शकत. म्हणजे काय, मग त्यांनी आधीच ह्या पाच डायमेन्शन्स वेगळ्या साइड्स असल्या आहेत. मग त्यांनी असा विचार करणं गुरु, अरे बापरे, माझं एकदम ध्यान लागून माझी एकदम मुक्ती होईल, माझी कुंडलिनीच वर पोहोचेल का, असा विचार करणं किती वेडेपणाचं ठरेल. कारण त्याच्यात हे सगळ्या पाच अँगल्स इन्व्हॉल्व्ह आहेत, जे त्याला माहितीच नाही. आणि म्हणून शांतपणे पहिले ऐकून घ्यायचं. एकदम काहीच होत नाही. जर व्हायला लागलं तर समजायचं की आपली पहिली बैठक झाली. त्याच्यातही अहंकाराची बात अजिबातच नसते. मग अहंकारही वाढतो बरं. तो आणखीन सहावा ऍटम मध्येच मध्ये येतो. इगो वाढतो, अहंकार वाढतो, की अरे अरे वा, माझं एवढं वा, माझे म्हणजे काहीतरी आहे, गंमत आहे, ग्रेट आहे, काहीतरी स्पेशल आहे, असंही व्हायला लागतं काही लोकांना. मग तो आणखीन अडथळे, अहंकार आला की अडथळा आला. अहंकार हा गुरुकडनं डिस्कनेक्ट करतो, असं सांगितलेलं आहे. ज्या क्षणाला डिसिपल मध्ये अहंकार वाढतो, तो त्याचं गुरुशी असलेली कॉर्ड, जी कनेक्शन कॉर्ड आहे, ती कात्रीने कट करतो. कारण त्याला त्याला असं वाटायला लागतं गुरु छोटा आहे, मी मोठा आहे. त्यामुळे गुरुशी असलेलं डिस्कनेक्ट होऊन जातं कनेक्शन, आणि तो खूप दूर फेकला जातो. गुरुशी आपला एक सुप्त धागा जोडलेला असतो, व्हिजिबल नसतो तो. आणि जरुरी नाही आता ह्या लाईफ मध्ये, आत्ता या मोमेंटला फिजिकल गुरु इथे नाहीत माझे अर्थवर. पण मला एक सूत्र काहीतरी जुडलेलं आहे त्या गुरुशी म्हणा, ते परमात्म्याशी, प्रत्येकाचं आहे, माझं नाही, प्रत्येक सोलचं आहे. काहींचे गुरु समोर असतात, काहींचे कुठेतरी परदेशात असतात, दुसरीकडे असतात, जागांवर असतात, दुसऱ्या दुसऱ्या भागांवर असतात, दुसऱ्या युनिव्हर्सल डायमेन्शनवर असतात. वी आर लिव्हिंग इन फिजिकल डायमेन्शन ऑफ मदर अर्थ. ग्रॉस लेवलवर जगतोय आपण. पण कदाचित आपले गुरु दुसऱ्या डायमेन्शनवर असू शकतात. पण आपण त्याच्याशी कनेक्टेड असतो, त्या हायर सोलशी आपण, हायर हायर सोल म्हणजे हायर बिंग, म्हणजे जो गुरु आहे त्याच्याशी आपण कनेक्टेड असतो. आपला एक एक धागा जुडलेला असतो, त्यांनी धरून ठेवलेला असतं आपल्याला. पण ज्या क्षणाला आपला अहंकार वाढतो, आपण मोठे असं आपल्याला वाटायला लागतं, मी काहीतरी करतोय, मी काहीतरी देतोय, मी काहीतरी, माझी खूप मोठी सर्व्हिस होऊन राहिली, वाव, असं ज्या क्षणाला वाटायला लागलं, त्या क्षणाला मी मोठी झाले, म्हणजे अहंकार मोठा झाला आणि गुरु छोटा झाला म्हणल्यावर कट. मग तो डिसिपल भरकटत जातो. असं वादळी वाऱ्यावर वस्तू जशा उडतात, चक्रवात येतं तेव्हा, तसा तो भरकटतो आणि पार कुठच्या कुठे फेकला जातो. मग परत झिरो पासून सुरुवात. असा एवढा मोठा मुश्किल रस्ता आहे हा. त्यामुळे एकदम काहीतरी कल्पना करून, काहीतरी काहीतरी विचार करून थांबवायचा नाही रस्ता. आणि म्हणून मी सतत सांगते, चालत राहायचं, करत राहायचं, थांबायचं नाही. परिता तरी पार्थावाया नको होऊ कष्टी, ऐकोन या गोष्टी इंद्रियांच्या. इंद्रिये ही दुष्ट, दाविती बागुल, सर्वता तो बोल ऐसे जाण. देखे आयुष्यात ते करीच एका स्थिर, सारोनिया दूर मृत्यू लागी. तया औषधाते जिव्हा शत्रुवत, स्वभावे लेखित नाही काय. तैसे आत्महित करोनी जे देते, तेते वाटे ह्याते दुःखप्रद. नाहीतरी काय योगाभ्यासासम, साधन सुगम दुजे आहे. त्यांनी म्हणलं, इंद्रिय तुला घाबरवतील. हेच सांगितलं मी आता, की आपल्याला बापरे असं तर नाही होणार, असं, हे सगळं मन खेळत असतं. मन म्हणजे काय आहे, की इंद्रियच झालं, इन्स्ट्रुमेंट आहे सोलचं. पण तोच हावी होतो, की तुला असं होईल, तसं होईल, बापरे, मग बसणं कठीण होईल, मग ध्यानच लागून जाईल जिथे बसू तिथे, मग काहीतरी आतमध्ये कुठली तरी शक्ती जागृत होईल, मग काही गडबड तर नाही होणार. हे सगळं बागुल, म्हणजे बागुल बुवा दाखवतात ना लहान मुलं, बुवा आला बरं का बाहेर, काही कोणी नसतं, पण तो घाबरवतो. तसं ते इंद्रिय आणि मन आणि विचार आपल्याला घाबरवतात. असं का होईल,
हे नको करू. म्हणून ते म्हणणं की देखे आयुष्यात ते करी जे का स्थिर, सारोनिया दूर मृत्यू लागी तया औषधाते जिव्हा शत्रुवत स्वभावे लेखित नाही काय. आत्महित जिथे असतं तिथे इंद्रिय गोंधळ घालतात, कारण आत्म्याला करू द्यायचं नसतं. जसं छोट्या मुलांना कसं आईनं काही काम करू नये, आई दिसते अरे काहीतरी करते बाबा, महत्वाचं काहीतरी करायला बसली, मग मुलं रडायलाच लागतील, भांडाभांडीच करतील, आईला तिथनं उठवायचं. असं कधी कधी मस्ती करतात मुलं छोटी. तसं आपली जी मुलं आहेत शरीरातली, ती आपल्याला आत्महित काही घडू देत नाही. मग तिथे नाचानाच सुरू करतात. कधी कोण नाचते, कधी कोण नाचते, कधी कोण नाचते, कधी कोण शोर करतंय. आणि मग आपला आत्म्याचं हित घडू नाही शकत. कारण मग तिकडे मुलांकडे लक्ष द्यावं लागतं ना. अरे तू चुप, अरे तू चुप, अरे तू गप्प बस, अरे असं नको करू, अरे तसं नको करू. असं इंद्रियांना समजवत बसण्यात सगळा वेळ वाया जातो. आणि म्हणून त्यांनी म्हणले त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. सगळ्यात उत्तम म्हणजे नाही तरी काय योगाभ्यासासम साधन सुगम तुझे आहे. दुसरं काही आहे का सोपं? योगाभ्यासाने हे सगळे गप्प चिडी चुप होतील. त्याच्याशिवाय दुसरं साधन नाही. त्यामुळे तू असा घाबरून जाऊ नकोस आणि त्यांच्या भीतीला तर बिलकुलच भिवू नकोस. त्यांनी दाखवलेल्या बागुल बुवाला त्याच्यात काही दम नाही. आता इथून पुढचं आपण नंतर करू. 2 वाजले कारण. बरं आहे, आता छोटे छोटे श्लोक आहेत. काही डाऊट्स असतील तर आपण डिस्कस करू.